विधान: सर्व सुतार डॉक्टर आहेत. सर्व सुतार डॉक्टर आहेत. 2 नंबरचं विधान: सर्व सुतार लेखक आहेत. सर्व सुतार डॉक्टर आहेत आणि सर्व सुतार लेखक आहेत. झालं? आकृती बनवा पहिले. सर्व सुतार डॉक्टर आहेत, सर्व सुतार लेखक आहेत. बनवा आकृती. बनवली? चला, अनुमान: सर्व लेखक डॉक्टर आहेत. सर्व लेखक डॉक्टर आहेत. दोन नंबर: काही डॉक्टर लेखक आहेत. तीन नंबर: साधारणपणे डॉक्टर लेखक आहे. साधारणपणे डॉक्टर लेखक आहेत. आणि 4 नंबर: सर्व डॉक्टर सुतार आहेत. सर्व डॉक्टर सुतार आहेत. लिहिला प्रश्न. आता पर्याय ऑप्शन. फक्त एक बरोबर, फक्त एक बरोबर. 2 नंबरचा ऑप्शन 1 व 2 बरोबर. 3 नंबरचा ऑप्शन 2 बरोबर. 4 नंबरचा ऑप्शन सर्व बरोबर. अनुमान मध्ये सांगतोय सर्व लेखक डॉक्टर आहेत, काही डॉक्टर लेखक आहेत, काही साधारणपणे डॉक्टर लेखक आहेत आणि 4 नंबर आहे सर्व डॉक्टर सुतार आहेत. पहिले आकृती जर व्यवस्थित तुम्ही काढली तर तुम्हाला ते समजेल की काय होत आहे. एक व 2. आपण पाहिलेले प्रश्न कसे होते आणि या प्रश्नांची लेवल कशी पहा. पहिले तर आकृती तुम्हाला जमली का ते पहा. सर्व सुतार डॉक्टर आहेत. सर्व, याला ओपन ठेवून दिला का कोणी? लोक यार. सर्व सुतार, सर्व सुतार डॉक्टर आहेत. काय आहेत? डॉक्टर आहेत. बरोबर आहे का? सर्व सुतार डॉक्टर आहे. सर्व सुतार लेखक आहेत. परत सर्व सुतार लेखक आहे. मग लेखक मी इथे बी लिहिला तर चालेल. हा गोल कोणाचा आहे रे? कोणाचा आहे रे? आता हा दुसरा चालू करतोय, हा कोणाचा आहे रे? लेखकांचा आहे. म्हणजे दोघींचा गोल एकच. डॉक्टरचा बी आणि लेखकांचा बी एकच गोल. चालेल का? चालेल का? जमीन? बर, पाहू मग आता. पाहू आता अनुमान आपले. सर्व लेखक डॉक्टर आहेत. सर्व लेखक डॉक्टर आहे का रे? सर्व लेखक डॉक्टर आहे का रे? जर सर्व लेखक डॉक्टर असते तर लेखक मध्ये आणि डॉक्टर बाहेर आले असते.
म्हणजे दोन्ही कसे आहे रे? सारखे. आता बा, ज्याचे डोळे उघडे असतील त्याला दिसत असेल की मी काय करतोय रे, एक वर्तुळ ड्रॉ करतोय. दिसतंय का रे? हे वर्तुळ कोणाचं आहे रे? हे घर कोणाचं आहे रे? हे घर कोणाचं आहे रे? बर. आणि या डॉक्टरच्या घरामध्ये राहतो कोण आहे? बरोबर का? दुसऱ्या वाक्यात तो म्हणतो सुतार हा डॉक्टरच्या बी घरात राहतो आणि लेखकाच्या बी घरात राहतो. म्हणजेच लेखकाचं घर सुद्धा जे डॉक्टरचं घर आहे तेच लेखकाचं घर. याचा अर्थ डॉक्टर आणि लेखक भाऊ भाऊ. डॉक्टर आणि लेखक. हे घर जर समजा लेखकाचं 5 लाखाचं असेल तर डॉक्टरचं बी कितीचं? किंमत. बर. मग आता हे जे वाक्य आहे, सर्व लेखक डॉक्टर आहेत, सर्व लेखक डॉक्टर आहेत, हे विधान काय झालं? चूक झालं. कशामुळे? आपण पाठ केले सर्व नंतर जो बी शब्द येतो तो कुठे येतो? मधात येतो. समजतंय ना? म्हणजे इथे गोलाला असता, मग आपण इथे लेखक लिहिलं असतं, बरोबर आहे ना, आणि मग बाहेर डॉक्टरला घेतलं असतं. पण तसं केलं का आपण? म्हणजे आपली ब्रँडेड आकृती जर बनली तर आपलं चुकत नाही. पहिलं चूक. पहिलं विधान काय रे? चला कोणकोणते ऑप्शन उरतील पाय. ऑप्शन मध्ये 2 नंबरचं ऑप्शन उरलं, कट कर. केलं का? त्याच्यानंतर 4 नंबरचं ऑप्शन उरलं. ओ भावड्या, 2 नंबरचं ऑप्शन उरलं, 4 नंबरचं ऑप्शन उरलं आणि 1 नंबरचं ऑप्शन उरलं. उरलं काय? बाकीचं वाचूच नको. अरे समजतंय का? त्याच्याकरता अभ्यास करणं पडतो भाऊ. 1 नंबरचा ऑप्शन, 2 नंबरचा ऑप्शन, 3 नंबरचा ऑप्शन, 4 नंबरचा ऑप्शन. पहिले 1 बरोबर, 1 व 2 बरोबर, सर्व बरोबर, 2 बरोबर. हा, मग 1 नंबरचं विधान तू काय आहे की सर्व लेखक डॉक्टर आहेत. सर्व लेखक डॉक्टर आहेत का? म्हणजे 1 नंबरचं विधान चूक. चूक. ए बरोबर चालेल का मग? नाही. चूक. ए बरोबर चालेल का मग? इथे सर्व बरोबर. सर्व म्हणजे काय? सगळ्यांमध्ये 1 बी आहे ना, म्हणून हे बी गेलं. मग उरलेलं हे तुझे उत्तर फक्त 2 बरोबर. त्याला म्हणतात ऑप्शन एलिमिनेशन पद्धत. प्रश्न कठीण होता का? नाही. आकृती वेगळी होती आणि हा सेम प्रश्न तुमचा मी दाखवला होता तुम्हाला. सर्व मध्ये सर्व. शेवटचा पहा तुम्ही किती नंबरचा आहे पहा. शेवटचा जो प्राथमिक आकृतीमध्ये शेवटचा होता त्याच्यात पेनचं उदाहरण घेतलं होतं आपण. सर्व पेन टेबल आहेत आणि सर्व टेबल पेन आहेत. त्याच्यात मी तुम्हाला अशी आकृती काढून दिली होती. टेबल बी हेच आणि इथं असं मारलं होतं पेन पण हाच. आठवतंय का पहा? आठवतंय का? किती नंबरचा प्रश्न होता तो? 7 नंबरचा प्रश्न. पहा भाऊ. जमीन उत्तर काय आलं आपलं? फक्त 2 बरोबर. चला तरी मी पुढचे पाहू आपण. काही डॉक्टर लेखक आहेत. आता सर्व डॉक्टर लेखक बनवू शकत नाही, पण सर्व मधून काही डॉक्टर लेखक आहेत. हे विधान बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? कालच शिकले आपण. 3 नंबरचं विधान. साधारणपणे डॉक्टर लेखक आहेत. साधारणपणे डॉक्टर लेखक आहेत. चूक. साधारणपणे एखादे, साधारणपणे एखादे, सारखे डॉक्टर लेखक आहेत. समजतंय का? हा. साधारणपणे म्हणजे काय मग? साधारणपणे म्हणजे काय? म्हणूनच ह्या वाक्यांचा अर्थ लावत बसण्यात काही अर्थ नाहीये. हे प्रश्न जे सॉल्व्ह होणार होतं हे कशावर होणार आहे? ऑप्शनवर. जर तुम्ही याच्यात घुसले तर सगळे बरोबर वाटतील तुम्हाला. 4थं पाय. सर्व डॉक्टर सुतार आहेत. सर्व डॉक्टर सुतार आहेत का रे? नाही. काही डॉक्टर सुतार आहेत. चला फक्त 2 बरोबर. पुसू. ऑप्शन वरून आपल्याला प्रश्न उडवायचे आहे. उत्तरापर्यंत जर जायचंय
तर आपल्याला ऑप्शन समजले पाहिजे. नेक्स्ट पुढचा प्रश्न. काही गुलाब जास्वंद आहेत. काही गुलाब जास्वंद आहे. दोन नंबर, सर्व जास्वंद बगीचे आहेत. सर्व जास्वंद बगीचे आहेत. झालं. काही मोगरा जास्वंद आहेत. काही मोगरा जास्वंद आहेत. काही गुलाब जास्वंद आहे. सर्व जास्वंद बगीचे आहेत. काही मोगरा जास्वंद आहे. झालं. निष्कर्ष, त्याच्या खाली निष्कर्ष, आकृतीला जागा सोडून द्या आणि मग निष्कर्ष घ्या. काही बगीचे मोगरा आहेत. काही बगीचे मोगरा आहेत. दोन नंबर, काही गुलाब बगीचे आहेत. काही गुलाब बगीचे आहेत. सर्व बगीचे जास्वंद आहेत. सर्व बगीचे जास्वंद आहेत. ऑप्शन 1 व 2 बरोबर. फक्त 2 बरोबर. एक व 3 बरोबर. फक्त 3 बरोबर. सोडवा. झालं. सगळ्यांचं सोडवताय काय ते सोडवू द्या. काही गुलाब जास्वंद आहेत. मी त्यांना आकृती बनवून देतो. काही गुलाब जास्वंद आहे. बरोबर. सर्व जास्वंद बगीचे आहेत. सर्व जास्वंद बगीचे आहे. सर्व जास्वंद बगीचे आहेत. काही मोगरा जास्वंद आहे. काही मोगरा जास्वंद आहे. आकृती 2 बनताय का रे? हा, मग 2 आकृत्या बनतील. ही झाली प्राथमिक आकृती आपली. बरोबर आहे ना? ही झाली प्राथमिक आकृती. अजून एक बनेल, वाचू आपण. काही गुलाब जास्वंद आहेत. काही गुलाब जास्वंद आहेत. पुढचं काय आहे? सर्व जास्वंद बगीचे आहे. आणि काही मोगरे
जास्वंद आहे. हे बा, जास्वंदामध्ये गेला ना मोगरा. 2 आकृत्या बनताय भाऊ. किती बनताय? मग 2 आकृत्या आल्या की काय दोन्ही बरोबर तर बरोबर, दोन्ही चूक तर चूक, एक बरोबर एक चूक असेल तरी बी चूक. चला पाहू वाचू. आकृत्या बनवून घ्या तुम्ही पहिले. तुम्ही जर बनवल्या नसणार 2 आकृत्या तर 2 आकृत्या बनवून घ्या. कशा बनवल्या आहे पा. मी बी तर माणूसच आहे ना. हा, मग मी आकृती बनवू शकतो, तुम्ही बनवली पाहिजे होती. पहिल्या याच्यात काय केलं, शेवटची लाईन हे बघा, हे सगळं 1 2 3 इथपर्यंत सगळ्यांचं बरोबर असेल. चौथी लाईन तो काय म्हणतो की काही मोगरे जास्वंद आहे. मग मी काय केलं, जास्वंदांमधून टाकलं मोगऱ्याला. हा बघा, काही दिसला का रे. हा, मग ही झाली पहिली आकृती. दुसऱ्या आकृतीत मी काय केलं, काही मोगरे पाहिजे ना, तर मोगरा टाकताना काय केलं रे, गुलाब कडून टाकला. गुलाब कडून, बरोबर का. गुलाब कडून का बरं टाकला, कारण ते जास्वंदांना टच झालं पाहिजे म्हणून. मग 2 आकृत्या तयार झाल्या. चला वाचू आता पटापट. लिहिल्या दोन्ही आकृत्या. चला. काही बगीचे मोगरा आहेत. काही बगीचे मोगरा आहेत. पहिलं विधान. चला, एक बरोबर वाले कोणकोणतं आहे पाहू, काय काय उडतंय पाहू ना. हे पाय रे भाऊ, 2 नंबरचा ऑप्शन गेला तू या. अरे 2 नंबर गेला का, कट कर, क्रॉस मारायचं त्याले. 2 नंबरचं ऑप्शन कट झालं. तो काय म्हणत होता, 2 योग्य चूक, 1 नंबर बरोबर आहे ना. हा, मग 2 नंबरचं गेलं. अजून कोणतं गेलं रे, 4 गेलं. चाल, आता 2च ऑप्शन राहिले. 2च ऑप्शन राहिले ना आता. चल दुसरं वाच. काही गुलाब बगीचे आहेत. हे रे, याच्यात बी गुलाब बगीच्यामध्ये आणि याच्यात बी गुलाब बगीच्यामध्ये, म्हणजे 2 बी बरोबर रे. हो, 1 बी बरोबर, 2 बी बरोबर. जे ऑप्शन नंबर 3 आहे त्याच्यात काय बरोबर आहे, 1 आणि 3 ते गेलं. उरलं 1 नंबरचं ऑप्शन उत्तर. पूर्ण गणित सोडवायची गरज नाही. समजलं का. ऑप्शन एलिमिनेट पद्धत जर शिकायची आहे तर आजचं गणित आजच सोडवणं पडेल. आजचं गणित आजच सोडवावं लागेल. तिसरं बी पाहून घेऊ. सर्व बगीचे जास्वंद आहेत. सर्व बगीचे जास्वंद आहे का रे, बगीच्यामध्ये जास्वंद बाहेर, हे तर 100% काय रे, चुकीचं आहे. सर्व बगीचे जास्वंदांमध्ये का रे, मग ते काय रे, चूक. मग इथे बी तेच आहे, सर्व बगीचे जास्वंद आहे का रे, नाही, म्हणजे 3 नंबरचं विधान चूक आहे. उत्तर आहे 1 व 2 योग्य. 1 व 2 बरोबर. आलं कोणाकोणाचं आलं, किती लोकांचं उत्तर बरोबर आहे, एवढ्यांना समजतंय. ठीक आहे. पुढचं. काही बोटी विटा आहेत. बोट बोट, काही बोटी, मटनची बोटी समजशील. बोटी म्हणजे जहाज. काही बोटी विटा आहेत. चुकलं रे, चुकलं रे, चुकलं. कोडा 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 कोडलं. प्रश्न आकृती घेतोय आपण. काही विटा झाडे आहेत. कोडलं ते. प्रश्न क्रमांक 4. काही विटा झाडे आहेत. 2 नंबरचं विधान एका खाली एक लिहायचं. सर्व झाडे लेखण्या आहेत. सर्व झाडे लेखण्या आहेत. 3 नंबर. सर्व लेखण्या या बोटी आहेत. सर्व लेखण्या या बोटी आहेत. आकृतीसाठी 4 ओळी जागा सोडायची आहे. 4 ते 5 ओळी जागा सोडून द्या. सोडल्या? सोडल्या का? का बाजूला काढणार आहे का? बाजूला जागा आहे का? बोलता बी नाही अजून. तू असा दीर्घंभीर राहू नको भाऊ. आपण बाहुबली आहे. नाही बी आलं तर काय आहे, गणित नाही बी आलं तर कोण काय करणार आहे आपल्याला? फी भराय गेले सगळं विजायले, कोण काय करून घेणार आहे? नाही बी पोलीस झाला तर कोण काय करणार आहे आपल्याला? या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी चालूच ठेव. बोला वर्गात, वर्गात बोलत चालायचं. एक साईड जर चालू राहिलं तर मग दुसऱ्याला समजत नाही. दोन्ही साईड चालू ठेवायचं. नाही समजा ते हातवरती करायचा है ना. चला.
काही विटा झाडे आहेत, सर्व झाडे लेखण्या आहेत, सर्व लेखण्या या बोटी आहेत. जागा असेल तर ठीक, नाही तर 5 ओळी सोडून खालच्या लाईनवर निष्कर्ष. काही बोटी विटा आहेत, काही बोटी विटा आहेत. 2 नंबर, काही लेखण्या विटा आहेत, काही लेखण्या विटा आहेत. 3 नंबर, काही झाडे विटा आहेत. 4 नंबर, काही विटा बोटी आहेत, काही विटा बोटी आहेत. ऑप्शन फक्त 1 व 2 अनुसरतात. अनुसरतात म्हणजे बरोबर आहे बा. फक्त 1 व 2 अनुसरतात. ऑप्शन नंबर 2, 3 व 4 अनुसरतात. ऑप्शन नंबर 3, कोणतेही निष्कर्ष अनुसरत नाही. कोणतेही निष्कर्ष अनुसरत नाही. 4, सर्व निष्कर्ष अनुसरतात. सर्व निष्कर्ष अनुसरतात. म्हणजे 4 बरोबर. सोडवा. सोपा होता का रे? हा प्रश्न सोपा होता म्हणून लगेच उत्तर दिलं तुम्ही. काही विटा झाडे आहेत. बाकीचे सोडवा. झालं. झालं. आकाश उत्तर 4 बरोबर. पाहू. काही विटा झाडे आहेत, काही विटा झाडे आहेत. पुढे सर्व झाडे लेखण्या आहेत. पुढे सर्व लेखण्या बोटी आहे. झाली आकृती. झाली का आकृती? कोणाकोणाची आकृती बरोबर आहे? हा, मग त्यांचे उत्तर बरोबर येतील. वाचू आता. काही बोटी विटा आहेत. 1 नंबर प्रश्न आहे बरं का. काही बोटी विटा आहेत. बरोबर आहे. बरोबर आहे ना? कुठे आहे सर? हे पाय, हा बोटीचा काही भाग विटांमध्ये गेलाय परत बाहेर निघलाय. बरोबर. काही लेखण्या विटा आहेत, हा लेखणीचा भाग बी विटांमध्ये. काही झाडे विटा आहेत, काही झाडांचा भाग बी विटामध्ये. आणि काही विटा बोटी आहेत. मग आता हे जर हे तर हे पण हे 4 बरोबर. 4 विधानं बरोबर आहे. आता तुमची तर्क क्षमता वाढवून दिलेली मी. आता ही तर्क क्षमता वाढल्यामुळे याचा फायदा कुठे माहिती आहे का आपल्याला? गणितमध्ये. गणितात फायदा होईल या तर्काचा आपल्याला. त्याच्याकरता शिकवताना पहिले बुद्धिमत्ता शिकवलं जातं आणि मग गणित शिकवलं जातं. बुद्धिमत्तामध्ये पहिलं लेक्चर काय राहतं माहितीये का? बेचे पाडे. लोक काय शिकवतात पहिले? बेचे पाडे. म्हणजे गणितात शिकवतात ते. पहिले जर आपण बुद्धिमत्ता पाहिलं तर बुद्धिमत्तामध्ये आपल्याला आपली बुद्धी चलाक होऊन जाते आणि मग गणितात आपल्याला ते कामात. आता तुम्हाला समजेल, आपण गणित घेऊ जेव्हा. चला पुढचा प्रश्न. हा आपण घेणार आहे असा, जरी आपला झाला नसेल तरी याच्यात याला संपवून टाकू. जास्वंदाला कमळ म्हटले. जास्वंदाला कमळ म्हटले. कमळाला गुलाब म्हटले. कमळाला
गुलाब म्हटले. गुलाबाला रानफूल म्हटले. गुलाबाला रानफूल म्हटले. तर फुलांचा राजा कोण? तर फुलांचा राजा कोण? सगळ्यात पहिले तो ओरिजिनल उत्तर द्यायचं. फुलांचा राजा कोण आहे? गुलाब. मग गुलाबाला काय म्हटलंय? रानफूल. तर या प्रश्नाचं उत्तर येईल रानफूल. गुलाबाला काय म्हटलंय? रानफूल. म्हणजे पहिले ओरिजिनल उत्तर काय ते माहिती पाहिजे. ते माहिती असेल मग हे फिरवायचं. या प्रश्नाचं उत्तर काय आलं रे? रानफूल. कोणाकोणाला आला प्रश्न? काय शिकले आपण या प्रश्नामध्ये? की जे विचारलंय ते उत्तर द्यायचं, त्याचं नाव काय ठेवलंय ते उत्तर द्यायचंय. गुलाबाला काय म्हटलंय? रानफूल. अजून एक सेम असाच. जर पुस्तक म्हणजे घड्याळ. जर पुस्तक म्हणजे घड्याळ. घड्याळ म्हणजे बॅग. घड्याळ म्हणजे बॅग. बॅग म्हणजे शब्दकोश. बॅग म्हणजे शब्दकोश. आणि शब्दकोश म्हणजे खिडकी. आणि शब्दकोश म्हणजे खिडकी. शब्दकोश म्हणजे खिडकी. तर शब्दांचे अर्थ कशात शोधणार? हातवरती करायचा, उत्तर देऊ नका. तर शब्दांचे अर्थ कशात शोधणार? डायरेक्ट उत्तर द्यायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. खिडकी. कारण शब्दांचे अर्थ आपण कशात शोधतो? शब्दकोशामध्ये. शब्दकोश म्हणजे डिक्शनरी. शब्दकोश म्हणजे काय? पण आपल्याला ओरिजिनल उत्तर द्यायचंय का? नाही. शब्दकोश म्हणजेच खिडकी. शाबास. प्रश्न क्रमांक 6. सर्व कप हे ग्लास आहेत. सर्व कप हे ग्लास आहेत. काही ग्लास हे वाट्या आहेत. काही ग्लास हे वाट्या आहेत. कोणतीही वाटी ही थाळी नाही. कोणतीही वाटी ही थाळी नाही. कोणतीही वाटी ही थाळी नाही. हा झाला प्रश्न. त्याचे निष्कर्ष. निष्कर्ष क्रमांक 1. कोणताही कप हा थाळी नाही. कोणताही कप हा थाळी नाही. कोणताही ग्लास हा थाळी नाही. कोणताही ग्लास हा थाळी नाही. काही थाळ्या या वाट्या आहेत. काही थाळ्या या वाट्या आहेत. काही कप हे ग्लास नाहीत. काही कप हे ग्लास नाहीत. ऑप्शन नंबर 1 सर्व चूक. ऑप्शन नंबर 2 1 व 3 अनुसरतात. लिहून घ्या ऑप्शन. आपल्याला ऑप्शन एलिमिनेट शिकणे. 1 व 3 अनुसरतात. 3 नंबर 2 व 3 अनुसरतात. 2 व 3 अनुसरतात.
आणि 4 नंबर यापैकी नाही. आकृती काढा, त्याच्यावरून तुम्हाला उत्तर जमेल. झालं. चला पहिले आपण आकृती बनवू. सर्व कप हे ग्लास आहेत. सर्व कप हे काय रे, ग्लास आहे. त्याच्यानंतर काही ग्लास वाट्या आहेत. काही ग्लास या वाट्या आहेत. त्याच्यानंतर कोणतीही वाटी थाळी नाही. करू शकतो. बरोबर का? बरोबर का? कोणतीही वाटी थाळी नाही. तर मग प्राथमिक आकृतीनुसार मग मी काय करीन, आता इथे थाळी करून टाकतो. ही झाली पहिली आकृती. कोणत्याही वाटीचा संबंध थाळीशी नाही. म्हणजे याच्या 2 आकृत्या बनतील. सर्व कप ग्लास आहे, काही ग्लास वाटे आहे आणि कोणतीही थाळी वाटी नाही. कप मध्ये बी जातो ना. हा झाल्या 2 आकृत्या. 2 जिथे बनल्या तिथे करून घ्यायचं. 2 बनल्या तर करून घ्यायचं. बघा आता एक पॉइंट सांगतो अजून याच्यात. आता कोणत्या पुस्तकात भेटणार नाही या पॉइंट. जर तुमची प्राथमिक आकृती बरोबर असेल ना, त्याची गरजच नाही आपल्याला. म्हणजे प्राथमिक आकृती जर आपण योग्य काढली. प्राथमिक म्हणजे काय, एखादी नॉर्मल माणूस ज्याला ह्या दुसऱ्या आकृतीबद्दल माहित नाही, पण त्याची प्राथमिक आकृती एकदम पक्की आहे. म्हणजे इथे काय पाहिजे, नॉर्मल माणूस त्याचा दिमाग एकदम तेज चालतो, त्या माणसाला 100% आकृती बी बरोबर वाटेल. आता तुम्हाला जर मी विचारलं दोघांपैकी बरोबर आकृती कोणती आहे, तर दोन्ही बरोबर आहे. त्या काही लोक म्हणतील सर हे बी तर चालेल, हे कशाला काढली रिकामी. या आकृतीवर प्रश्न आला तर समजतंय का? म्हणजे का जास्त दिमाग बी माणसासाठी काय राहतो, धोक्याचा राहतो. जास्त दिमाग बी धोक्याचा राहतो. केव्हा सांगू त्याचं उदाहरण. कॅमेरा बंद करा.